नारळ असं वाटतं? प्रचाराचा नारळ फुटलाय. खरं तर विधानसभा, लोकसभा आणि आता महानगरपालिका प्रत्येक प्रचाराचा नारळ आमचा किती जोरदार असतो हे तुम्हाला इथल्या संख्येवरनं कळेल. इथं एकही व्यक्ती कोणाला बोलवलं गेलं नाहीये, तर स्वतःहून जसजसे निरोप मिळाले तसे आलेले आहेत. प्रचाराचा नारळ म्हणजे ही विजयाची नांदी. त्यांना काय सांगाल? महाराजांच्या मूर्तीला तुम्ही पुष्पगुच्छ आणि हार अर्पण करून सुरुवात केलेली आहे. काय भावना आहे? प्रचाराची सुरुवात झाली. छत्रपतींच्या या प्रतिमेचे आम्ही अभिवादन करून हार अर्पण करून आज आम्ही विजया संकल्पाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा आज केलेला आहे. आज आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणाहून करतोय. छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे आम्ही आता, आणि राम मंदिरामध्ये जाऊनही राम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन करून नारळ वाढून भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ वाढून या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांना विजयी करावा अशी प्रार्थना करून या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि आज तुम्ही पाहत आहात एवढा जनसमुदाय हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी कोणालाही पैसे देऊन किंवा कुपन देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाहीये. हे सगळे फक्त एका मेसेज वरती आलेले आहे. जसं समजेल हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता आपल्याला या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळत, आणि हेच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही चारही नगरसेवक पदावरती जाऊ एवढा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. कुपन वाटण्याची का वेळ आली? त्यांना माहिती आहे की आपण कुणाला बोलवलं काय केलं तरी ते येणार नाही, म्हणून रात्रीच्या 11 वाजता कुपन वाटतात, प्रेशर कुकर वाटतात, आणि आमच्या प्रचार सभेला या, आमचा नारळ फोडायला या, पैसे देऊन त्या ठिकाणी या लोक बोलवले जातात. ज्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही अशी लोक पळून गेल्यामुळं, त्यांच्यावरच्या जनतेचा विश्वास उडाल्यामुळं ही वेळ त्यांच्यावरती आज आलेली आहे. कुठले मुद्दे घेऊन जाणार आहे लोकांमध्ये? कुठल्या मुद्द्यावर फोकस असणार आहे? विकासाच्या मुद्द्यावरती खरं तर निवडणूक आहे. तुम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला उभे राहिले तर समोरच्या बाजूला मेट्रोचं काम पूर्ण होत आलं आहे. म्हणजे जे स्वप्न या विरोधकांनी मेट्रो अंडरग्राऊंड की ओव्हरहेड दाखवलं ते आम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे. 24/7 या पाणी योजनेचं पण या ठिकाणी काम पूर्ण आलेलं आहे. म्हणजे बऱ्याच भागात एक काम आमचं पूर्ण आलेलं आहे. आणि MNGLच्या लाईन आलेल्या आहेत. विकासाचे इतके मुद्दे आहेत की आम्हाला विरोधकांवर टीका करायला सुद्धा वेळ नाही, एवढे विकासाचे मुद्दे आहेत. आणि त्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि निवडणूक जिंकणार आहोत.